आज 18 मार्च. आकाशही आज जणू शांत झालंय, कारण आजचा दिवस आहे त्या राजाच्या बलिदानाचा, ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचा देह अर्पण केला. तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शत्रूंनी त्यांना पकडलं, कैद केलं आणि मग सुरू झाला इतिहासातील सर्वात क्रूर छळ. शरीराचे तुकडे केले गेले, अंगावर अमनुष्य यातना केल्या गेल्या. प्रत्येक क्षणी मृत्यू समोर उभा होता, पण त्या छत्रपतींच्या डोळ्यात भीती नव्हती. होती फक्त स्वराज्याची जिद्द. धर्म सोडा असं सांगितलं गेलं, राज्य सोडा असं सांगितलं गेलं, पण त्या सिंहाने डोकं झुकवलं नाही. कारण त्याला माहित होतं, हा देह जाईल पण स्वाभिमान जाऊ नये. त्या वेदना, तो अपमान, त्या निर्दयी यातना कल्पना केली तरी आजही अंगावर काटा येतो. पण त्या छत्रपतींनी एक क्षणासाठीही चेहऱ्यावर स्वाभिमान डळू दिला नाही. कारण त्यांना माहित होतं, ही माती फक्त माती नाही, या मातीत मिसळलेलं आहे त्या वीरांचं रक्त, ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व दिलं. आज आपण ज्या मोकळ्या श्वासाने जगतो, त्या प्रत्येक श्वासावर त्या छत्रपतींचा हक्क आहे. आज डोळ्यात पाणी येतं, पण त्याच वेळी छाती अभिमानाने फुलते. कारण असा राजा जगात पुन्हा होणे कठीण आहे, ज्याला मारता आलं पण झुकवता आलं नाही. आज या मृत्युंजय अमावस्याला प्रत्येक मराठी माणसाने डोळ्यात अश्रू आणि छातीत ज्वाला घेऊन म्हणावं, धर्मासाठी जगणारा राजा, स्वाभिमानासाठी मरणारा राजा, ऐसा होता आमचा धर्मवीर शंभू राजा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.